रमजान ईद निमित्त ईदगा परिसराची स्वच्छता करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षाकडून सूचना। उद्या दिनांक 21 रोजी रमजान ईद निमित्त ईदगा येथे हजारो संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करतात, म्हणून ईदगा स्थळी स्वच्छता व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 20 मार्च 2026 रोजी ईदगा स्थळी परिसराची पाहणी नगर परिषदेकडून उपाध्यक्ष अनुप अंकुशकर यांच्याकडून करण्यात आले। उद्या दिनांक 21 मार्च 2026 रोजी भारतीय मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। बिलोली शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त जामा मस्जिद, ईदगा कुरेशिया गल्ली येथे नमाज पठण करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे। म्हणून बिलोली नगरीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगा जामा मस्जिद परिसराची स्वच्छता विभाग नगर परिषदेच्या कर्मचारी जाधव यांना सूचना दिले। ईदगा परिसर स्वच्छता करून घेताना उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, नगरसेवक अब्दुल फिरदोस, महेंद्र गायकवाड, शिवाजी गायकवाड, वासिम बेग इनामदार, राजू कुडके, सादिक पटेल, डॉक्टर मनोज शंखपाडे, मुकिंदर कुडके, धर्मराज जाधव व पत्रकार जेठाळकर यांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी आपण आलात, कोणत्या अनुषंगाने आलात त्या संदर्भामध्ये बोला थोडक्यात। उद्या होणाऱ्या पवित्र ईद निमित्त या ठिकाणी नगर परिषदेतर्फे स्वच्छता, या ठिकाणी मॅट, टेंट, थंड पाण्याची व्यवस्था आदीची सोय करण्याकरता नगर परिषदेचे कर्मचारी, नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पाहणी केलेली आहे। आणि उद्याची व्यवस्था काय काय आहे आता सांगितल्याप्रमाणे ते सर्व सूचना या ठिकाणी आलेले आमचे जाधव साहेब कर्मचारी आहेत त्यांना देण्यात आलेली आहे। उद्या या ठिकाणी शहरातील हजारोच्या संख्येने रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी आमचे सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहतात।